स्वादास्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी धाबा स्टाईल पालकची भाजी बनवणार आहोत। तर मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता ही पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी पालक बारीक चिरून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता एका टोपामध्ये मी पालक टाकून ठेवलेले आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ही पालक शिजवून घेणार आहोत। तर आपली पालक शिजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता पालक व्यवस्थित शिजून झालेले आहे। तर आता ग्रेव्हीसाठी ते मी थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तेही थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता बेसन पीठ आणि शेंगदाणे हे दोघांची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि बेसन पीठ टाकून घेऊयात आपण आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर आता फोडणीसाठी तेल गरम झालेले आहे, तर आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात आणि लगेच बारीक केलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। ते मी भरपूर लसूण वापरलेला आहे, भाजीसाठी भरपूर लसूण वापरला तर भाजीला चव खूप छान येते। आता लसूण आपला लाल झालेला आहे, तर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात। कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे, तर त्यामध्ये आपण आता हळद टाकूयात, काश्मीरी चिली पावडर, धने पावडर आणि थोडा गरम मसाला। आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। आता मी इथे एक टोमॅटो, एक मोठा आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपण त्यामध्ये टाकूयात। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी, म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजून जाईल। आता मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला जे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ते टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। ही छानपैकी परतून घ्यायची आहे, त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता आपल्याला बाजूने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे। सारखं हलवून घ्यावं लागतं, कारण खाली ते लागू शकतं। आता आपण शिजवून घेतलेली पालक आहे ना, ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून खा, नक्कीच छान लागते, अति उत्तम बनते, चवीलाही खूप छान लागते। मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे, तुम्हाला हवं तेवढं ग्रेव्ही तुम्ही वाढवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।